धनंजय मुंडेंना संपविण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्याकडनं मोठा गेम। त्यासाठी पंकजा मुंडे मनोज जरांगे पाटील यांच्या बाजूने उभ्या। तर नेमकं असं काय घडलंय जेणेकरून मनोज जरांगे पाटील यांच्या बाजूने जे आहे पंकजाताई मुंडे यांना उभे राहण्याची वेळ आली आणि त्यासोबत धनंजय मुंडे यांना संपविण्यासाठी कोणता मोठा डाव जो आहे मनोज जरांगे पाटील यांनी टाकलाय, संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, देश मराठी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्राचं राजकारण मोठ्या प्रमाणात तापलेलं आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या तेव्हापासून तर वेगवेगळ्या घडामोडी आपल्याला दररोज घडताना दिसत आहे। एकीकडे हे घडत असताना दुसरीकडे जे आहे मनोज जरांगे पाटील जे की मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी गेल्या अनेक दिवसापासून लढाई लढत आहेत, त्यांच्यावरती देखील आता एक प्राणघातक हल्ला किंवा त्यांच्यासोबत काहीतरी वाईट साईट कृत्य करण्याची एक बातमी समोर निघून आली। आणि जेव्हा ही बातमी महाराष्ट्रात वर धडकली तेव्हापासून जे महाराष्ट्रातील जनतेच्या मनात खळबळ माजलेली आहे। परंतु हे संपूर्ण प्रकरण घडल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी थेट आरोप कोणावरती ठेवला तर डायरेक्ट त्यांनी आरोप ठेवला धनंजय मुंडे यांच्यावरती। धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप ठेवल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी फक्त आरोपच नाही ठेवला तर पुरावे देखील दाखल केले। आणि संपूर्ण हे प्रकरण घडल्यानंतर जेव्हा ही माहिती पंकजाताई मुंडे यांच्यापर्यंत पोहोचली तेव्हा त्यांनी थेट त्या ठिकाणी पोलीस अधीक्षकांना कॉल केला आणि त्यांना सांगितलं की मनोज जरांगे पाटील हा माझा भाऊ आहे आणि त्यांची काळजी घेणे हे तुमचं प्रथम कर्तव्य आहे। त्यांच्यावरती प्राणघातक हल्ला होतो किंवा त्यांच्या जीवाशी कुठलं तरी कट कारस्थान रचलं जातं, त्यापासून त्यांना वाचविण्याची संपूर्ण जबाबदारी ही पोलिसांची आहे, त्यामुळे त्यांची काळजी त्यांनी घेतली पाहिजे। एक प्रकारे त्यांनी दाखवून दिले की त्या ज्या आहेत थेट मनोज जरांगे पाटील यांच्या बाजूने उभ्या राहिलेल्या आहेत। परंतु दुसरीकडे जे आहेत त्यासोबत हा आरोप जो आहे मनोज जरांगे पाटील यांनी जे आहे थेट धनंजय मुंडे यांच्यावरती केला होता। तेव्हापासून धनंजय मुंडे यांच्याबाबत वेगवेगळे डाव रचले जात आहेत किंवा धनंजय मुंडे यांच्याबाबत वेगवेगळ्या त्या ठिकाणी पुरावे देखील दाखल केले जात आहेत। आणि या संपूर्ण गोष्टीतून स्वतःला वाचविण्यासाठी जे आहे त्या ठिकाणी धनंजय मुंडे यांनी देखील एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी थेट सांगितलं की जर मी खोटं बोलत असेल तर माझी त्या ठिकाणी नार्को टेस्ट करा आणि त्याचसोबत ब्रेन मॅपिंग देखील करा। परंतु धनंजय मुंडे यांनी त्यासोबत बोलत असताना सांगितलं की मनोज जरांगे पाटील यांची देखील त्या ठिकाणी टेस्ट झाली पाहिजे किंवा त्यांची देखील टेस्ट केली पाहिजे। आणि त्यानंतर जे आहे मनोज जरांगे पाटील थेट पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि त्यांनी पत्रक दिलं की माझी टेस्ट करा। आता मी यांना चॅलेंज देतो की त्यांनी देखील लवकरात लवकर समोर यावं आणि धनंजय मुंडे यांनी देखील असं पत्रक पोलिसांना द्यावं। परंतु तेव्हापासून जे आहेत धनंजय मुंडे हे गायब झालेले आहे आणि धनंजय मुंडे यांचा मोठा गेम जो आहे त्या ठिकाणी आता झालेला आहे। तरी तुम्हाला याबाबत काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा।